गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईज. आणि हॅपी होली इन ॲडव्हान्स तुम्हा सर्वांना. बेसिकली आज तर होळी आहेच गाईज आणि उद्या आहे धुलीवंदन. आणि आज होळीच्या निमित्ताने आम्ही विचार केला की आज आपण एक नवीन व्लॉग बनवूया गाईज. आणि सर्वात पहिले अजून एकदा तुम्हाला हॅपी होली गाईज. आम्ही आमच्या दोघांकडून हर्षाली आतमध्ये रेडी होते आणि आजच्या कंटेंट तुम्हाला बलून्स दिसत असतील मागे. काल होता 12 मार्च ऋग्वेदचा बर्थडे. तो आम्ही सेलिब्रेट केला घरातल्या घरातच. त्यामुळे हे डेकोरेशन ॲज इट इज तसंच ठेवलं आहे. आज आहे 13 मार्च गाईस आणि आज आहे आपली होळी. त्यामुळे आम्ही विचार केला की आज आपण एक नवीन ब्लॉग बनवूया ज्याच्यामध्ये दाखवूया की आपण आजचा दिवस कसा साजरा करतोय. ही बघा मॅडम, हॅपी होली टू एव्हरीवन. सो आजचा ब्लॉग बनवायचं मागचं रिझन असं आहे की आज होळी आहे गाईस आणि आज आम्ही होळीमध्ये पुरणाची पोळी कशी बनवतोय ते तुम्हाला दाखवणार आहोत. आणि याचबरोबर संध्याकाळी जी होळी आणि जे दहन होतं आपलं होळीचं रात्री आपण शिमग्याला जसं कोकणात वगैरे करतो, पण इथे आपण मुंबईला आपल्याकडे तेवढी जागाच नाही आहे सेलिब्रेट करण्याची गाईस. बट स्टील तुम्हाला मी दाखवेन की आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये कशी आम्ही होळी सेलिब्रेट करतो. आणि याचबरोबर थोडीफार शॉपिंगसुद्धा बाकी आहे आमची, बिकॉज उद्या आहे होळी म्हणजे रंगपंचमी, धुळीवंदन. त्याचं उद्या आम्ही एक इव्हेंट बुक केला आहे गाईस. आणि ते इव्हेंट कुठे आहे आणि कोणाचं आहे हे तुम्हाला नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. बट आज त्या ब्लॉगसाठी आम्ही चाललो आहे शॉपिंगसाठी. म्हणजे शॉपिंगसाठी इन द सेन्स फक्त टी शर्ट्स घ्यायचे आहेत व्हाईटवाले, बिकॉज व्हाईट टी शर्ट्सवरती होळीचे कलर खूप उठून दिसतात. त्यामुळे आजचा दिवस कसा स्टार्ट करतोय, आजचा दिवस मोस्टली आम्ही घरीच असणार आहोत. बिकॉज पुरणपोळी करायची हर्षालीला आणि सकाळी उठून तिने दिवाबत्ती तर केली आहे. आणि त्यानंतर आता काम आहे तिचं पुरणपोळी बनवायचं, रांगोळी काढायचं आणि हे डेकोरेशनसुद्धा आम्हाला काढायचं आहे. तसं तुम्हाला मी सांगितलं की आम्ही घरातल्या घरातच एक मोठा टास्क आहे, बट तो आपल्याला करायचा आहे. बिकॉज वर्षातून एकदा सण येतो आपला आणि पुरणपोळी देवांना नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे ही डाळ आधी शिजत लावली आहे कुकरला. डाळ शिजायचा प्रोग्राम चालू झाला आहे. आणि दुपारी तुम्हाला दाखवेन मी की हर्षाली पुरणपोळी कशी बनवते तेही दाखवेन. आता चालली आहे रांगोळीची तयारी, कारण का तुम्हाला माहितीच असेल गाईस, प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की सणावाराच्या दिवशी आपल्या घरात आपल्याला रांगोळी लागते. सो लास्ट इयर जुन्या सोसायटीमध्ये होतं त्यामुळे खूप छान सेलिब्रेट केलं होतं, खूप मजा आली होती. बट या टायमाला असं विचार केला की आपण काहीतरी होळीला वेगळं करूया. त्यामुळे आम्ही एक इव्हेंट बुक केलं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच कळेल गाईस ते उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघत राहा. बघूया आपण काय काय करतो दिवसभर आणि टी शर्ट्स कुठले घेतोय मी होळीचे कुठून घेतोय तेही तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो स्टे ट्यून गाईस. आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि विचार केला की हर्षाली रांगोळी काढेपर्यंत मी जाऊन टी शर्ट्स घेऊन येतो. सो आता आपण जाऊया टी शर्ट्स घ्यायला गाईस. बघूया कुठल्या शॉपमध्ये आपल्याला चांगले टी शर्ट्स भेटतात ज्याच्यावरती चांगले प्रिंट्स असतील आणि काहीतरी चांगलं असं स्लोगन लिहिलेलं असेल, जे फनी वगैरे स्लोगन लिहिलेलं असेल असं आपण टी शर्ट घेऊया. बघूया कुठल्या शॉपमध्ये भेटतोय. गाडी काढली बिकॉज बाहेर एवढं ऊन आहे ना की बाईकवरती जाऊच शकत नाही आणि ऊन तर मला सहन होत नाही. त्यामुळे मी चाललोय कार घेऊन. लेट्स सी कुठे भेटतंय आपल्याला टी शर्ट्स. होळीचे टी शर्ट्स मला वाटत तरी नाही की मोठ्या शॉपमध्ये भेटतील, आपल्याला लोकल शॉपमध्ये शोधावं लागेल. बघूया आता कुठल्या स्टोअरमध्ये भेटतंय आपल्याला. बिकॉज आणि एवढा महाग घेऊन पण काही अर्थ नाही आहे गॅस, बिकॉज आपल्याला वन टाइम यूज करायचं आहे, ते एकदाच घालायचं आहे. रोज तर आपण घालणार नाही, कारण उद्या कलर लागला की ते टी शर्ट फेकून द्यायचं आहे परत. बघूया आता कुठल्या स्टोअरमध्ये भेटतंय आपल्याला टी शर्ट. मुंबई साईडला इझिली भेटतं, बट एवढा लांब जाऊ नाही शकत एका टी शर्टसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथेही भेटतं लोकल्समध्ये. बट द थिंग इज की बाहेर एवढं ऊन आहे ना की जाणं खूप कठीण आहे. बराच वेळ शोधल्यानंतर आपल्या कामोठ्यामध्ये एक शॉप दिसलाय मला, लुक ॲट मी. ह्यांच्याकडे होलीचे टी शर्टचे कलेक्शन्स आहेत. बघूया आता यांच्याकडे कुठले कुठले कलेक्शन्स आहेत आणि आपल्याला आवडेल असे टी शर्ट आहेत का. लेट्स गो इनसाइड.
स्टोअरचं नाव आहे लुक ॲट मी. यांच्याकडे बघूया कुठल्या कुठल्या कलेक्शन्स अवेलेबल आहेत. आपल्याला आवडेल असं बघूया आपण. प्रिंट है और कुछ अलग जिसमें अलग अलग स्लोगन्स आता है वैसे? 3 प्रिंट येतील याच्यामध्ये. तो एक आहे बुराना मानो होली आणि हा एक आहे बुराना मानो होली है. हा थोडा युनिक वाटतोय. तुम्हाला कसं वाटतंय गाईस नक्कीच कमेंट करून सांगा. एक घ्यायचं आहे माझ्यासाठी आणि दुसरा घ्यायचा आहे हर्षालीसाठी. लेडीज पण घालू शकते ना हे? युनिसेक्स आहे. ठीक आहे. ही लार्ज साईज होते 40? हा 42 42 40 दाखवा मला. 40 देते. असा उचलून दाखवाल का? छान वाटते प्रिंट. हा 40. ओके. 38 पण आहे याच्यामध्ये? हा 38 पण भेटून जाईल. ट्राय करून बघू का हे? हा चालेल ना. फाईन. सो फायनली माझी शॉपिंग झाली आहे गाईस. आणि हे घेतलं आहे मी हॅपी होलीवाला. बिकॉज माझ्या साईज यांच्याकडे अवेलेबल नव्हता. होता ते छोटे साईज होते जे मला फिट नव्हते होत. एक घेतला आहे माझ्यासाठी आणि हा डबल एक्सेल आहे ऋग्वेदसाठी आणि हे हर्षालीसाठी. मला ट्रायल करून नाही दाखवलं बिकॉज तुम्ही उद्या घातलेलंच बघा जेव्हा मी इव्हेंटला जाऊ. सो स्टे ट्यून. आता घरी जाऊन बघूया हर्षाली काय करते. शॉपिंग तर मी करून आलो आणि बरेच दिवस झाले हर्षालीचा घालायचा स्पेक्स तुटला आहे. सो इथे आपल्या कामोट्यामध्ये एक लेन्स कार्ड आहे. सो जातो आता लेन्स कार्डमध्ये आणि ह्याला रिपेअर करून आणतो. फायनली स्पेक्स तर रेडी झाला आहे आणि समोरच मला दिसला आहे कलरवाला. तो होली के बिना कलर के बिना तो होली अधूरी है गाइस. भाई ऑर्गेनिक कलर्स कौन से? विदाउट केमिकल के. ये विदाउट केमिकल के सारे. और ये वाले केमिकल वाले. विदाउट केमिकल वाले चाहिए भाई. कैसे? लेन्स कार्डच्या समोरच आहे हा कलरवाला. कलर पण घेऊन जाऊया कारण उद्या आपल्याला टाईम नाही भेटणार आहे कलर्स घ्यायला. जे कलर्स उठून दिसतात मी तेच घेणार आहेत. जसं की येल्लो माझा फेवरेट, हा ब्लड रेड, परत तो पिकॉक कलर. जे माझे आवडते कलर आहेत ते मी घेणारच. आणि त्याचबरोबर 2-3 एक्स्ट्रा पण घेऊन जाऊ बिकॉज उद्या कलर खूप लागणार आहे आपल्याला. किती ऊन आहे गाईस. कलर घेऊन जाऊया घरी. स्पेक्स पण रेडी. 2 मिनिटात करून दिला लेन्स कार्डमध्ये आपल्याला कामोठ्याच्या. आपल्या जे काही हिंदू फेस्टिवल्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही कलर किंवा जे काही गोष्टी घेत असाल गाईस तर मोस्टली तुम्ही प्रिफर करा की तुम्ही रोडवरती घ्या. शॉप्समध्ये चांगल्या शॉप्समध्ये न घेता बिकॉज हे रोडवाले जे आहेत ते खूप मेहनत करतात गाईस उन्हामध्ये. तर त्यांनाही थोडीशी हेल्प होते. सो 4 कलर तर घेतलेत मी. हे आपलेच पॅकेट भरलेत त्याने. कलर्स पण घेऊन झाले. टोटल मी 5 कलर्स घेतलेत जे माझे फेवरेट कलर्स आहेत. आता आपण जाऊया घरी. हर्षालीची रांगोळी कुठपर्यंत पोचली ते कुठपर्यंत झाली आहे ते बघूया. घरी पोचलो आपण आणि हर्षालीची रांगोळी पण कंप्लीट झाली आहे. आता चालू आहे पुरणपोळीची तयारी. डाळीचं काय करायचं आता? शिजली आहे आता तिला वाटायची. कसं म्हणजे गुळ वगैरे टाकायचं. गुळ टाकायचं आणि काय मग मस्त स्मॅश करायचं आणि तिला. ठीक आहे. रांगोळी दाखव का सर्वांना? दाखव. आज मनाने काढली. मी कलर्स पण आणले उद्यासाठी आपल्याला. एक नंबर. तिकडे ऑलरेडी आहेत पण आपण घेऊन द्यायचं ना. रांगोळी खूपच सुंदर काढली. होली स्पेशल मल्टिपल कलर्स विथ फ्लावर्स. कशी वाटते रांगोळी गाईस नक्कीच कमेंट करून सांगा जे जे व्हिडिओ बघत असतील. आमचं पुरणपोळीचं पुरण इथे रेडी होत आहे. कुठो कोणाला कुठेस? बडीशोपला. सो पुरण झालंय रेडी. हे मेन प्रोसेस असते. फ्रेग्रन्स स्मेल खूप भारी येतोय. अशी ओ पळी उभी राहिली तर समजायचं हा पुरण मस्त झालं. परत करून दाखव. दाखव ना करून. ओ टॅलेंट. सही आहे. आता काय पुरणपोळीच्या नंतरचा काय प्रोग्राम आहे? हे झाल्यावर सगळं कामं आवरायची आणि नंतर आणि मग लाटायला घ्यायचं. आणि त्यानंतर साडी घालून पूजायला जायचं खालती होळीला. सो बघत राहा गाईस पुढे आम्ही काय काय करतो. हर्षाली कुठली साडी घालणार आहेस? नक्कीच कळेल तुम्हाला पुढे. सिंपल.
नाही सिंपलच, कारण खालीच तर जायचं, कुठे लांब नाही जायचं आपल्याला. हळू कूट. इकडे चालली आमची पुरणपोळी. फुगेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. हा फुगेल तेव्हा दाखवतो. आमच्या नेबरच्या काकी आल्यात हर्षदेला हेल्प करायला लाटायसाठी. दोघी मिळून बनवतात. पैसे वर्षा चालू आहे. आधी काकीला हेल्प करणार, मग ही जाऊन काकीला हेल्प करणार. झालं काकी तुमच्या? सकाळीच केलं काकीने बघ. आपण कामं आवरली, आपली कामं आवरली. केलं, वाटलं. आली आहे फुगत. वा वा. 5 देवाचे काढायचे. हा म्हणजे तिथे दाखवायचे. 5 छोट्या छोट्या आधी नैवेद्याचे, मग आपले. पहिला मान देवाचा ना. ओ चला देसी घी इसमें. साजूक तूप बघा कशी फुगली. हर्षाला बघा कशी भरते त्यात पुरण. दाखव. हमको भी आता है. हा काकी देतील लाटून तुला. तवा तापलाय फुल. काकी पटापट लाटतायत, जेणेकरून हिचं काम इझी होत आहे. 8:30 वाजलेत आणि आमचं नैवेद्यही दिलंय देवाला. नैवेद्यही रेडी. हर्षाली गेली आतमध्ये रेडी व्हायसाठी आणि रेडी होऊन मग आम्ही जाऊ होळीला पाया पडायला. नैवेद्य वेळेत झालेलं बरं असतं. हर्षाली पण फायनली आता रेडी झाली आहे आणि आता आलं आहे खाली जायचा टाइम. जायचं खाली ना आता. फटाफट जाऊन फटाफट या. खूप भूक लागली. भूक लागली आहे. आज उपास झालाय पूर्ण दिवस. काय तुझा? पुरणपोळीची भूक लागली आहे तुला, मला माहिती आहे. जाऊया आता होळीला पाया पडूया. देवांना नैवेद्य दाखवलेला आहे मी ऑलरेडी आणि खाली जाऊन होळीला पाया पडून येऊया. ठीक आहे. चलो आता होळी जवळ कंप्लीट रेडी. ठीक आहे पण पाया पडायला. चलो. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवला रे, वर्षाचा